पवनराजे हत्याकांडाच्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। लोकनेत्याची हत्या होणं ही दुर्दैवी घटना असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलंय। जवळपास 20 वर्षांनी निकाल देत असल्याचं सुद्धा न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। सीबीआयकडे प्रकरण असल्यानं तपासाला गती मिळाली असंही कोर्ट म्हणतो। मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी साक्षी पुरावे खूप जमा केले। या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये जबाबासंदर्भात संदिग्धता असल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। सीबीआयचा पुरावा आला मात्र तोही गमतीशीर असल्यानं कोर्टाचं म्हणणं आहे पत्र कोणी आणून दिलं हे मात्र कोणी सांगत नाहीये। जे पत्र होतं ते माफीच्या साक्षीदाराचा पुरावा होता। माफीच्या साक्षीदाराचा पुरावा होता तो कायद्याला धरून नव्हता। सरकारी वकिलांनी दिलेली जबाबदारी पाळली नाही। सरकारी वकिलांच्या घोडचुकीमुळे आम्ही चांगला पुरावा गमावल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलंय। जवळपास 20 वर्षांनी हा आज निकाल लागतोय। वाचनाला सुरुवात झालेली आहे मात्र काही आक्षेप न्यायालयाने नोंदवल्याचं कळतंय। लोकनेत्याची हत्या होणं ही घटना दुर्दैवी असल्याचं सुद्धा न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। जवळपास 20 वर्षांनी हा निकाल देत आहे। सीबीआयकडे प्रकरण होतं आणि त्यामुळे तपासाला गती मिळाली। मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी साक्षी पुरावे खूप जमा केले। या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे असंही कोर्टाचं म्हणणं आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, निकालाचे ताजे अपडेट्स हवे। नक्कीच खरं तर गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण निकाल वाचन जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मृत्यूचं कारण तपासण्यासाठी अनेक जे साक्षीदार आहेत त्यांची चौकशी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि तसा सरकारी वकिलांनी सुद्धा म्हटलेलं होतं। ओमराजे निंबाळकर, राणी देवी आणि धाराशिवमधील अनेक लोकांचे 12 जे आहे ते पुरावे जे आहे ते जमा केलेले होते। 2002च्या नंतर मयत आणि आरोपी क्रमांक 1 यांच्यात जे डेरिंग जे पडलेलं होतं, राजकीय प्रतिस्पर्धी जे झालेले होते त्याचा खरं तर लिंक जी आहे ती या हत्याकांडाशी जुळलेली आपल्याला पाहायला मिळते। ते सिद्ध झाल्याचं सुद्धा सीबीआयनं म्हटलेलं होतं। विधानसभेत एकमेकांच्या विरोधात खरं तर हे दोन्ही जण लढलेले होते। मयत यांचा खरं तर पराभव झालेला होता। चुकीची माहिती पसरवल्याचा जो आरोप होता तो खरं तर या त्यांच्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। एकंदरीत राजकीय वैमनस्यातूनच निर्माण झालेले वैमनस्यातूनच खून जो आहे तो झाल्याचे जे पुरावे आहेत ते समोर आलेले होते। 2005च्या आधी मयत पद्मसिंग पाटील यांनी तक्रार सुद्धा केलेली होती, सुरक्षेची मागणी सुद्धा केलेली होती। मात्र 2005च्या दरम्यान निवडणुकीत अशी तक्रार मयत पद्मसिंग पाटील यांच्याकडून झालेली नाही। याचा सुद्धा खरं तर उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला होता। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भिस्त जो माफीचा साक्षीदार आहे त्याच्यावरती खरं तर संपूर्ण जी केस आहे ती पुन्हा स्टँड झाल्याचं सुद्धा कोर्टासमोर जाहीर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। सरकार पक्षाने कबुलीबाबत न्यायालयावर सोपवलेले जे खरे खोटे जे आहेत ते करण्यात खरं तर आलेले आपल्याला पाहायला मिळेल। या प्रकरणाचा बेस जो आहे तो टिसूळ झालेला आहे अशी सुद्धा जी टिप्पणी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळेल। आणि अशा परिस्थितीत माफीचा साक्षीदारनी सीबीआयकडे आल्यामुळे ही केस पुन्हा जे आहे ते स्टँड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने साक्षीदाराला डांबून ठेवण्यात आले होते त्यावरून असे दिसते की ही गडद आहे। सीबीआयचा पुरावा जो आहे तो मात्र गमतीशीर आहे अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती कोर्टाने केलेली आहे। पत्र कुणी आणून दिले मात्र कुणी आणून दिले हे मात्र कुणी सांगत नाही। हा एक मोठा केसचा उलगडा जो आहे तो होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। इतक्या सहजतेने त्यांनी जी केस पोलिसांकडे पाठवलेली होती त्यामुळे हा संपूर्ण जो निकाल आहे तो येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। वेगवेगळ्या टिप्पण्या ज्या आहेत त्या सध्या कोर्ट करतायत। निकाल वाचन जे आहे ते अजून सुद्धा सुरू आहेत। जे न्यायालय आहे ते खरं तर या संदर्भात जे साक्षीदार आलेले होते त्यांची माहिती जी आहे ती कोर्टासमोर ठेवताना आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे म्हणजे माफीचा साक्षीदाराचा पुरावा जो होता तो कायद्यात धरून नव्हता। सरकारी वकिलांनी दिलेली जबाबदारी जी आहे ती पाळली नाही अशा पद्धतीची टिप्पणी जी ती कोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळते। सरकारी वकिलांच्या घोडचुकीमुळे आम्ही चांगला पुरावा गमावला अशी सुद्धा टिप्पणी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मंगला मोते जे आहेत त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवला गेलेला होता। नंदकिशोर, विनंती थोडंसं थांबवतीये, एक अपडेट येते आपण वाचूया। जीवे मारण्याची धमकी दिल्याचं माफीचा साक्षीदार सांगतोय असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये खूप विसंगती आढळलेली असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। 127 साक्षीदार तपासले। आरोपी क्रमांक 4 माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज दिला। नंदकिशोर, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा माफीचा साक्षीदार सांगतोय, कोर्टाने असं म्हटलेलं आहे। नक्कीच खरं तर हा संपूर्ण माफीचा साक्षीदार आणि त्याच्यात खरं तर विसंगती आहेत असं सुद्धा कोर्टाने जे आहेत ते म्हटलेलं आहे। माफीचा साक्षीदाराचा पुरावा जो होता तो कायद्याला धरून नव्हता असं सुद्धा म्हटलेलं। म्हणजे गेल्या 20 वर्षापासून हा संपूर्ण निकाल जो आहे तो पेंडिंग आहे। मधल्या काही काळात जर पाहायला गेलं तर हा खटला जो होता तो रायगड सेशन कोर्टात जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर हायकोर्टच्या
आदेशानंतर हा कोर्ट जो आहे तो सेशन सीबीआय नंतर सेशन कोर्टात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मधल्या काळात काही विसंगती झालेल्या आपल्याला मिळाल्या असं सुद्धा जे निरीक्षण आहे ते कोर्टाने केलेले आहेत. सरकारी वकिलांवरती सुद्धा जो आहे तो टपका ठेवलेला आहे. मात्र प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर घटनेच्या दिवशी जो हजर नव्हता असे सांगण्यात आलेले होते. मंगला मोठे जे थोड्या वेळापूर्वी म्हटले तिथं सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता. आणि या संदर्भात माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो तो अनेकदा म्हणाला होता की जामिनावरती सोडा, इतर आरोपी मात्र जामिनावरती सुटले. त्याने अर्जात असे म्हटले की आरोपी बेल एन्जॉय करत आहे आणि मी शिक्षा बघतो, अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं पाहायला मिळते. माफीचा साक्षीदार खोटे बोलणारा आहे हे कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे. याच केसमध्ये कोणत्याही आरोपीने मोबाईल फोन तपासले नाहीत. आरोपींना अटक केले तेव्हा त्यांच्या खिशात काय होते याची सुद्धा नोंद जी आहे ती नाही. आरोपी क्रमांक 1 जो 2 आहे हजर झाला याची नोंद सुद्धा खरं तर काही ठिकाणी नाही. अशा पद्धतीचे कोर्टाची स्टेटमेंट जे आहे, निरीक्षण जे आहे ती सध्या सुरू आहे. त्यामुळे माफीचा साक्षीदाराने जरी अर्ज दिला तरी मोठ्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर विसंगती असल्याचं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. अजून सुद्धा जो आहे तो अंतिम निकाल आलेला नाही. वेगवेगळे जे पुरावे आहेत, वेगवेगळे जे निरीक्षण आहेत ते कोर्ट आता मांडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जो माफीचा साक्षीदार आहे किंवा सरकारी वकील आहे त्यांच्यावरती सुद्धा टपके ठेवण्याचं येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या काही वेळात हा संपूर्ण जो निकाल आहे तो वाचून पूर्ण होईल. पुढची जी तपशील आहे ते आपल्याला मिळू शकतील. कोर्टाचं स्टेटमेंट सगळे बरेच वेगवेगळे येतात त्यामुळे गोंधळ आणि संभ्रम काहीसा कायम आहे. कधीपर्यंत ही सुनावणी संपू शकते आणि आता अशा केसेसमध्ये काय काय आदेश देऊ शकतं कोर्ट? नक्कीच खरं तर या संदर्भात जवळपास 9 आरोपी आहेत. पद्मसिंग पाटलांसह इतर जे आहे 8 आरोपी आहेत हे कोर्टामध्ये हजर राहण्याचे जे निर्देश आहेत ते दिलेले आपल्याला पाहायला मिळत होतं. एक आरोपी ऑन द वे होता आणि तो पोहोचल्यानंतर खरं तर सुनावणी सुरू झालेली होती. मात्र प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर निकाल वाचल्यानंतर नेमकं निष्पन्न काय झालं त्याच्यानुसार ही संपूर्ण तरतूद जी आहे ती कोर्ट देईल. मात्र सध्या जो निकाल आहे तो सुद्धा गुलदस्त्यात आहे. नेमकं कुणावरती ठपका ठेवला जातो, ही राजकीय वैमानिक सुद्धा हत्या होती का किंवा इतर कोणते अँगल या गोष्टीला होते का, हे खरं तर संपूर्ण बाब जी आहे ते कोर्ट तपासून बघेल. त्यानंतर जो निकाल जो आहे तो खरं तर दिला जाईल. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण फॅमिली, ओमराजे निंबाळकर यांची संपूर्ण फॅमिली, ज्या ड्रायव्हरचा त्यांच्यासोबत मृत्यू झालेला होता त्या ड्रायव्हरची फॅमिली सोबतच पद्मसिंग पाटीलनी इतर जे आरोपी आहेत ते सुद्धा कोर्टात उपस्थित आहेत. त्यामुळे हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे त्यांच्या समोर होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अंतिम निकाल काय येतो, कोर्ट नेमकं काय निष्पन्न काढतं त्यानुसार पुढची तरतूद जी आहे ती ठरलेली असेल. अगदी विनंती, नंदकिशोर जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण सांगतोय कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे. पवनराजे हत्याकांडाचा निकाल सध्या न्यायालयात वाचला जातोय. तर माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. माफीच्या साक्षीदारानं पैशांसाठी जबाब दिला हे पटत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. सध्या निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे न्यायालयात आणि त्याच संदर्भातले अपडेट्स आपण सगळे पाहत होतो. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, पुन्हा एकदा तेच जे स्टेटमेंट्स येत आहेत कोर्टाकडून, न्यायालय जे सांगत आहे अगदीच विसंगती यामध्ये पाहायला मिळते. आता सुद्धा माफीच्या साक्षीदारासंदर्भात बोललं जात आहे, भाष्य केलं जात आहे, कुठेही पलटतो असं म्हटलं जात आहे. म्हणजे जो तपास झाला होता त्यावरच प्रश्नचिन्ह एक प्रकारे उभं केलं जातं असं दिसतंय. नक्कीच खरं तर पहिल्यांदा जो तपास होता तो रायगड म्हणजे पोलिसांकडे होता, त्याच्यानंतर सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेला होता आणि सीबीआय कडे वर्ग केल्यानंतर खरं तर तपासाला गती मिळाली असं कोर्टाचं सुद्धा निरीक्षण होतं. मात्र संपूर्ण जर माफीच्या साक्षीदाराचा प्रवास पाहिला तर त्यानं पहिला कबुली जबाब दिलेला होता आणि तो नंतर नाकारलेला होता. त्यामुळे माफीचा साक्षीदार सांगतोय की पहिला मारलं, त्यानंतर सांगितलं की धमकावलं, औषध नाही दिलं, एन्काउंटर करण्याची धमकी दिली, कुटुंबाला सोपवण्याची धमकी दिली. पुन्हा एकदा तो म्हणतो की घटनेच्या दिवशी तो गावी होता, गावी तपास केला तर नातेवाईक देखील तेच म्हणालेले जे आहे ते समोर आलेले होतं. नातेवाईक खोटं बोलू शकतो, माफीचा साक्षीदार देखील खोटं बोलू शकतो. यामुळे खरं तर या विसंगती जे आहे ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत. माफीच्या साक्षीदारांना जामीन अर्ज जो आहे तो केलेला होता. सगळे जे बाहेर
होते, तो एकटा आतमध्ये होता. खरं तर त्याने स्वतः असं म्हटलेलं होतं की बाकीचे बेलवरती आहेत पण मला अडकून ठेवलंय, असं खरं तर माफीच्या साक्षीदारांना सुद्धा म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर त्याने माफीचा साक्षीदार होण्याचा जो आहे तो अर्ज केलेला होता. त्यामुळे सगळं संशयास्पद आहे असं सुद्धा म्हणणं जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण जे आहे ते नंदकिशोर, निकाल पुन्हा नेमका एकदा काय तुमच्याकडे येते, जोडलेले रहा. आणखी एक अपडेट येते, या केसमध्ये कोणत्याही आरोपीचे मोबाईल नाही आहेत. आरोपींना अटक केली तेव्हा त्यांच्या खिशामध्ये काय होतं याची सुद्धा नोंद नाही, असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय. माफीचा साक्षीदार कुठेही पलटतो. नंदकिशोर, 20 वर्ष झाली या केसला, जी केस चालू आहे, आणि त्यात पण इतकी विसंगती जर आढळत असेल तर नेमकं काय म्हणायचं? नक्कीच खरं तर वेगवेगळ्या विसंगती आहेत. तपास नेमका कोणत्या पद्धतीने केलेला आहे, सीबीआयने नेमके अर्ज, तो माफीचा साक्षीदाराचा अर्ज घेतलेला होता, तो नेमका कितपत खरा आहे हेच खरं तर सांगायचा प्रयत्न जे आहे. आणि त्याचा वाचन जे आहे ते खरं तर कोर्ट करताना पाहायला मिळते. माफीच्या साक्षीदाराची जी आहे ती मालमत्ता आहे, मोठी मालमत्ता आहे, आणि जे आहे ते फ्लॅट्स आहेत त्याचा सुद्धा उल्लेख जो आहे तो कोर्टाने केलेला आहे. तो व्यावसायिक होता, कोणताही उद्योग डबघाईला म्हणजे त्याचा जो उद्योग होता तो डबघाईला आलेलाच नव्हता, आर्थिकदृष्ट्या तो स्थिर होता. त्यामुळे 50,000 रुपये तो हे करेल असे दिसत नाही, असे सुद्धा निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर एकंदरीत सीबीआयच्या ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण निस्तारलेलं होतं, अनेक तपास केलेले होते, अनेक जे जबाब नोंदवले होते, त्याच्या दृष्टीनं हा संपूर्ण वाचन जे आहे ते सुरू असलेला पाहायला मिळते. या प्रकरणात तपास करताना मोबाईल जप्त केलेले नाहीत, सीडीआर मागवले नाहीत, असं सुद्धा खरं तर कोर्टानं म्हटलेलं आहे. आरोपींना अटक केली जी आहे त्या आरोपींच्या खिशात काही सुद्धा म्हणजे काही होतं याची जी आहे ती नोंद नव्हती. मोबाईल जप्त केले असते तर नंबर मिळाले नाहीत असा सुद्धा प्रयत्न झालेला आहे, किंवा तशा पद्धतीचं जे आहे ते नोंदी आहेत त्या कोर्टानं समोर ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळते. सरकारी पक्षाचं म्हणणं आहे की त्यावेळी सीडीआर नव्हते, पण किमान नंबर असते तर कोण कुणाच्या संपर्कात होते हे समजलं असतं. मात्र सध्या त्यावेळेला त्यांच्या खिशात मोबाईल नसल्यामुळे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या संभ्रमात असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे माफीच्या साक्षीदारानंतर खरं तर ही पुन्हा जी केस आहे ती स्टँड झालेली होती. मात्र माफीचा साक्षीदार जो आहे तो वेगवेगळ्या बाजूने पलटत असताना सुद्धा कोर्टानं जे आहे ते सांगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अंतिम निकाल काय येतो, अजून कोणते कोणते खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता जे स्टेटमेंट्स येत आहेत कोर्टाकडून, बराच अभाव आहे. म्हणजे जे 20 वर्षांपासूनचे तपास सुरू आहेत, जी यंत्रणा तपास करत होती त्यात तो तपास पूर्ण झालेला दिसत नाहीये इथे. मग अशा केसेसमध्ये कोर्ट ही सुनावणी पुढे ढकलू शकतं का, किंवा मग पुढची प्रोसेस या संदर्भात काय असते जेव्हा कोर्ट स्वतः अनेक प्रश्न उपस्थित करतात? नक्कीच कोर्ट सीबीआय वरती दाखवू शकतं, बोर्ड दाखवू शकतं. जी तपास आहे ती तर संत गतीने झालेला होता. त्यानंतर सीबीआय कडे तपास आल्यानंतर त्याला टीजी मिळाली असं थोड्या वेळापूर्वी कोर्टानं सुद्धा म्हटलेलं होतं. या प्रकरणाची व्याप्ती बघता जवळपास 20 वर्ष उलटून गेलेले आहेत. 20 वर्षानंतर निकाल देताना आपल्याला सुद्धा दुःख होतंय असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं होतं. त्यामुळे एकंदरीत शेवट नेमका काय असू शकतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, आणि त्यानुसारच पुढचे आहे ते कोर्ट डिसिजन घेऊ शकतं. सध्या जर पाहायला गेलं तर निकाल वाचन करत असताना अंतिम काही गोष्टी खरं तर कोर्टाने ठरवल्या असतील, आणि त्याच गोष्टी ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात कोर्ट वाचून दाखवेल. आणखी एक महत्त्वाची अपडेट येते नंदकिशोर, ओमराजे हत्याकांडातील हे जे प्रकरण आहे, मोबाईल जप्त केले असते तर मोठी माहिती मिळाली असते असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. आरोपींचे सीडीआर सुद्धा काढलेले नाहीत. बऱ्याच त्रुटी काढतंय कोर्ट. माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर टिकून राहणं पूरक नसल्याचं सुद्धा कोर्टानं जे आहेत ते अपूर्ण आहेत, तपास पूर्ण झालेला नाही, आणि आत्तापर्यंतचा जो तपास पूर्ण झाला होता त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह कोर्टाने उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे आता पुढे या सुनावणीमध्ये काय होतं, निकालामध्ये काय होतं, ही सुनावणी पुढे ढकलली जाते का, किंवा निकालामध्ये कोर्ट आणखी काही स्टेटमेंट देतं का, हे सुद्धा पाहावं लागेल. मात्र बऱ्याच शंका कोर्टानं या ही जी सुनावणी आहे यामध्ये उपस्थित केलेल्या आहेत शंका, आणि त्यावरच आता नेमकं काय होतं, पुढची प्रोसेस नेमकी काय असेल, प्रक्रिया काय असेल हे सुद्धा पाहावं लागेल. या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवते. आमचे प्रतिनिधी नंदकिशोर हे आपल्यापर्यंत सगळे ताजे अपडेट्स पोहोचवतात. अजूनही ही सुनावणी सुरू आहे. कोर्ट बऱ्याच गोष्टींवर प्रश्न उपस्थित करत आहे, आणि यानंतर आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सुद्धा फोन लाईनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत. ताजे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेऊयात. शिल्पा, माझा आवाज येतोय? नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर गेल्या काही तासांपासून आता ही सुनावणी
श्रद्धा, आपण जर पाहिलं तर गेल्या काही तासांपासून ही सुनावणी सुरू झालेली आहे, अगदी महत्वाची आहे. 20 वर्षानंतर हा निकाल लागला जातोय, मात्र आज हा निकाल लागणार का याबद्दल अजूनही संभ्रम आहे. कारण कोर्टाचे जे अपडेट आहेत, आपण जर पाहिलं तर आपले पुढारीचे प्रतिनिधी सुशांत सावंत जे आहेत ते आतमधून आपल्याला अपडेट देत आहेत. जी आत्ताची लेटेस्ट अपडेट आलेली आहे ती राकेश मारियामुळे त्याला उचललं आहे असं देखील म्हटलेलं आहे. मात्र जी कबुली जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता असं देखील सांगण्यात आलेलं आहे. कोर्ट जर आता आपण पाहिलं तर ताशेरे ओढताना पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे आरोपी क्रमांक 1 जो होता तो मलबार हिल इथे बंगल्यात भेटला असल्याचं देखील या सुनावणीमध्ये म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आरोपी क्रमांक 1 जो आहे तो कुलाब्याच्या फ्लॅटमध्ये देखील राहत असल्याचं समजलं होतं आणि 2009 साली हा कुलाबा येथे असल्याचं देखील आढळून आलं असं साक्षीदाराचं ठाण्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मात्र जो मोठा व्यापारी आहे त्याबद्दल देखील अनेक खुलासे झालेले आहे. आपण जर पाहिलं तर 20 वर्षापासून ही सुनावणी सुरू होती, तारीख पे तारीख पडत होती. मात्र आज जी ही सुनावणी होत आहे त्यामध्ये अखेरचा जो निकाल आहे तो आज दिला जाणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आता जी दुसरी एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे राकेश मारिया याला तो भेटला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. स्कॉचची बॉटल दिली होती आणि तो साक्षीदार असं सांगतोय याबद्दल. मात्र राकेश मारियांना याबाबतचा प्रश्न विचारण्यातच आलेला नाहीये. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकीकडे वेगवेगळ्या प्रकारचे साक्षीदाराने सांगितलेले जबाब आहेत आणि त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत तेच देखील जो राकेश मारिया आहे त्याला विचारलं नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. राकेश मारिया जो आहे तो माफीचा साक्षीदार आणि याची साक्ष वाचली असून त्यावरून कुणाला खरं मानावं असं देखील कोर्ट म्हणतोय. त्यामुळे आता जर आपण पाहिलं श्रद्धा तर कोर्ट एक प्रकारचं ताशेरे सोडताना पाहायला मिळतंय. गेल्या 20 वर्षांपासून ही केस सुरू होती, महत्वाची केस होती. विशेष म्हणजे राजकीय वाद यातून समोर आला होता आणि आता जर आपण पाहतोय वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. मात्र आता जी अपडेट समोर आलेली आहे ती राकेश मारिया याला का प्रश्न विचारण्यात आला नाही असं थेट कोर्टाने विचारलेलं आहे. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर ही केस पुन्हा एकदा लांबणीवर जाते की काय असा देखील प्रश्न पडलेला आहे. विशेष म्हणजे आपले प्रतिनिधी जे आहेत आतमध्ये जिथे सुनावणी होते सुशांत सावंत प्रतिनिधी आहेत आणि तिथून ते आपल्याला अपडेट देत आहेत. आता लेटेस्ट नवीन जी अपडेट आलेली आहे ती जर आपण वाचली तर ज्या काही यंत्रणा आहेत किंवा जी तपासणी केली होती मोबाईलची देखील यामध्ये तपासणी केली नसल्याचं समोर आलेलं आहे. आता आपण जर पाहिलं तर राकेश मारियाला जेव्हा उचललं त्याने जी कबुली दिली त्या कबुलीमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नसल्याचं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण या केसमध्ये कोणत्याही प्रकारचे आरोपीचे फोन तपासले नसल्याचं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे. आरोपींना अटक केलं तेव्हा त्याच्या खिशात काय होतं याची देखील नोंद केली नसल्याचं समोर आलेलं आहे. हा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जेव्हा कोर्टात केस येते मोठी सुनावणी आहे आणि ही जर सुनावणी पाहिली तर राजकीय वादातून ही हत्या झाली होती. 20 वर्षापूर्वीपासून याच्यावर अनेक वेळा तारीख पे तारीख देखील दिली. मात्र मोबाईल जे आहेत तेच का तपासले गेले नाही हा देखील मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आरोपी क्रमांक हजर झाला त्याची नोंद देखील झालेली नाही. जो इंद्रप्रस्थ रिसॉर्टला वारंवार राहिला असे देखील ह्या माफीचा जो साक्षीदार आहे त्याने कुठलीही नोंद यामध्ये नमूद केलेली आढळून आलेली नसल्याचं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे श्रद्धा आपण जर पाहिलं तर एकीकडे आज या निकाल जो आहे तो अखेरचा निकाल येईल. जो साक्षीदार आहे त्याने ज्या कबुली दिलेल्या आहेत किंवा जी साक्ष नोंदवलेली आहे त्यावरून हा निकाल सांगितला जाईल असं समोर आलं होतं. मात्र 16 तारखेला अखेरची सुनावणी होणार होती. जो निकाल होता तो स्पष्ट होणार होता. मात्र पुन्हा एकदा तारीख वाढवून दिली आणि आजच्या 20 तारखेला हा निकाल स्पष्ट केला जाईल. मात्र आता देखील असाच संभ्रम आहे. पुन्हा एकदा तारीख दिली जाते का याकडे आता लक्ष लागलेलं आहे. कारण जी अपडेट आपल्याला आता येत आहे त्या अपडेटीमध्ये माफीचा जो साक्षीदार आहे पिंटू शेख त्याला शस्त्र घेताना पाहिलं असल्याचं देखील आता कोर्टात सांगितलं जातंय. त्यामुळे आता इथून पुढची जी अपडेट येत आहे किंवा आज ओमराजे निंबाळकर प्रत्येक वेळेस या केसला उपस्थित राहिलेले आहेत. मात्र आज देखील ते आवर्जून उपस्थित आहेत आणि आता नेमका हा निकाल कुणाच्या बाजूने जातो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असलं तरी जो पिंटू शेख आहे त्याला शस्त्र घेताना साक्षीदाराने पाहिलेला आहे असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पिंटू शेख याचा अखेरचा जो जबाब आहे तो महत्वाचा ठरला जातो का या केसमध्ये हे देखील महत्वाचं असलं तरी माफीच्या साक्षीदाराच्या 3 वेगवेगळ्या स्टोरी 3 जबाबात नोंदवल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे आपण पाहिलं तर जेव्हा जबाब नोंदवला जातो एक तो जबाब असतो आणि तो अखेरचा महत्वाचा मानला जातो. मात्र 3 वेळा हा जबाब वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवला गेला असल्याची माहिती सध्या समोर येते. विशेष म्हणजे आता जी सुशांत सावंत यांनी अपडेट दिलेली आहे ती अशी अपडेट आहे की जो माफीचा साक्षीदार आहे त्याने 3
वेगवेगळ्या स्टोरी 3 जबाबात नोंदवल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि जी अजूनही काही नवीन नवीन अपडेट येत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येते। मात्र आजची जी ही सुनावणी आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच काय देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। एकीकडे आपण जर पाहिलं तर पवनराजे निंबाळकर जे होते ते कळंबलीच्या एरियामध्ये असताना जो गोळीबार झाला, दुहेरी हत्याकांड झालं, त्यानंतरच्या वेगवेगळ्या अपडेट आल्या आणि आजची जी अपडेट पडत आहे त्यामध्ये देखील माफीच्या साक्षीदाराच्या वेगवेगळे जबाब नोंदवले जातात असं सांगण्यात येते। त्यामुळे आता पुन्हा एकदा ही केस लांबणीवर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रद्धा, विशेष म्हणजे अनेक वेळा आपण जर पाहिलं तर जे प्रताप सिंह आहेत ते देखील व्हीलचेअर मधून आले होते आणि आताची जी अपडेट येते की जो साक्षीदार आहे त्याची जबाब घेताना किंवा इतर जे शस्त्र घेताना त्याने पाहिलेला आहे। त्यामुळे हा जो विशेष महत्त्वाचा खुलासा आहे तो महत्त्वाचा ग्राह्य धरला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। श्रद्धा, सुशांत सावंत जी अपडेट देत आहे त्यामध्ये अशीच आताची अपडेट आलेली आहे की वेगवेगळे जबाब नोंदवले गेलेले आहेत। त्यामुळे कोणता जबाब हा ग्राह्य धरला जातोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असलं तरी आरोपी 8 डोंबिवलीमध्ये आला होता असं देखील सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी मलबार हिल असेल किंवा आता जी अपडेट आलेली आहे तो डोंबिवलीमध्ये असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र माफीचा साक्षीदार आणि आरोपी 8 डोंबिवलीवरून बसले आणि ते थेट लातूरला गेलेले आहेत। म्हणजे आपण जर पाहिलं तर श्रद्धा, आरोपी जो आहे 8 क्रमांक तो थेट डोंबिवलीमधून लातूरला गेलेला आहे आणि दुसरा जो स्टोरीमध्ये सांगतोय तो वेगळ्या पद्धतीचा जबाब नोंदवतोय। त्यामुळे आता कोणते जबाब ग्राह्य धरले जातील हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। श्रद्धा, अगदी शिल्पा, ताजे अपडेट या सगळ्या संदर्भातले घेत राहू। सगळं काही कोर्टाचे जे स्टेटमेंट आहेत ते पाहता पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित होत आहे। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पवनराजे हत्याकांडाच्या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। लोकनेत्याची हत्या होणं ही दुर्दैवी घटना असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलंय। जवळपास 20 वर्षांनी निकाल देत आहे हे सगळं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय कोर्टानं काय म्हटलेलं आहे त्यावर आपण एक नजर टाकत आहोत। सीबीआयकडे प्रकरण असल्यानं तपासाला गती मिळाल्याचं सुद्धा कोर्ट म्हणतंय। मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी साक्षी पुरावे खूप जमा केल्याचंही कोर्टाचं म्हणणं आहे। मात्र त्यामध्ये ताळमेळ कुठंच दिसत नाहीये। या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये संदिग्धता आढळते असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। सीबीआयचा पुरावा आला मात्र तो गमतीशीर आहे। सगळ्यात मोठं स्टेटमेंट हे आलेलं आहे कारण की कोर्टानं सीबीआयच्या पुराव्याला गमतीशीर जर म्हटलंय, इतक्या हाय प्रोफाईल केसमध्ये सीबीआयनं जे सादर केलेले पुरावे आहेत ते इतके तकलादू कसे ठरू शकतात हा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतोय। दुसरीकडे पत्र कोणी आणून दिलं हे सुद्धा कोणी सांगत नसल्याचं कोर्ट म्हणतंय। जे पत्र होतं ते माफीच्या साक्षीदाराचा पुरावा होता। कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू आहे। कोर्ट जे स्टेटमेंट देते ते आम्ही तुमच्यापर्यंत ताजे अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आमचे प्रतिनिधी त्या कोर्टाच्या बाहेर आहेत आणि आपल्याला सगळे अपडेट देत आहेत। नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, ताजे अपडेट्स। नक्कीच, खरं तर माफीचा साक्षीदार आहे तर त्याचं जे म्हणणं आहे ते 3 वेळा वेगवेगळ्या बदलल्याचं जे आहे ते निष्पन्न होताना पाहायला मिळतंय। माफीचा साक्षीदार म्हणतो की त्याने पिंटू शेखला शस्त्र दिलेलं आहे, घेताना पाहिलेलं आहे। मात्र अनेक वेळा त्याचं जे आहे ते स्टेटमेंट बदलताना पाहायला मिळते। माफीच्या साक्षीदाराच्या 3 वेगवेगळ्या स्टोरी 3 वेगवेगळ्या जबाबात आलेल्या समोर आल्या तसं कोर्टानं समोर ठेवलेलं पाहायला मिळतं। आरोपी 8 हा डोंबिवलीमध्ये आलेला होता। माफीचा साक्षीदार आणि आरोपी 8 डोंबिवलीवरून बसने खरं तर लातूरला गेलेला होता असे तो दुसऱ्या स्टोरी जी आहे ते सांगताना पाहायला मिळतंय। तर प्रत्येक वेळी हा माफीचा साक्षीदार इंद्रप्रस्थ या रिसॉर्टला थांबतो। त्या रिसॉर्टचा सुद्धा खरं तर या ठिकाणी उल्लेख आलेला होता। गाडीने ड्रायव्हर जो आहे तो परत आल्यानंतर तो 4 ते 5 दिवस जो आहे तो हॉटेलचं कारण सांगतो। अब्दुल रेहमान या ड्रायव्हरचा जबाब जो आहे तो घेतलेला नाही असं सुद्धा कोर्टाचं जे आहे ते म्हणणं आहे। गाडी कितीला घेतली हे ड्रायव्हर सांगत नाही। माफीच्या साक्षीदाराला खोटे बोलण्याची जी आहे ती सवय आहे असं सुद्धा निरीक्षण जे आहे ते कोर्टानं नोंदवलेलं आहे। गाडी घेतली पण कागदपत्रे घेतली नाहीत असं सुद्धा माफीचा साक्षीदार जो आहे तो सांगताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 3 वेगवेगळ्या स्टोरी ज्या आहेत त्या माफीचा साक्षीदार सांगताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे माफीचा साक्षीदार किती पद्धतीने योग्य आहे असा जो प्रश्न आहे तो खरं तर समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे माफीचा साक्षीदाराच्या अर्जावरती खरं तर ही संपूर्ण केस जी आहे ती स्टँड झालेली पाहायला मिळते। त्यामुळे
एकंदरीत वेगवेगळ्या ज्या निष्कर्ष जे आहेत ते काढताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कोर्टाने या संपूर्ण पद्धतीनं जे ताशेरे जे आहेत ते खरं तर सिस्टीमवरती ओढलेले आहेत. गाडीच्या सर्व्हिसिंगचे कुपन जे आहे ते घेतलेले होते, पण गाडीत जे आहे ते ठेवलेले नव्हते अशा पद्धतीचं सुद्धा स्टेटमेंटमध्ये त्यांनी उल्लेख केले होता. ज्याच्याकडून गाडी विकत घेतली त्याचा मालक म्हणाला की गाडी 65,000 मध्ये घेतलेली होती. खरं तर ही स्टोरी जी आहे ती खरं तर वेगवेगळी सांगताना पाहायला मिळते. त्यामुळे माफीचा साक्षीदार जो आहे तो कितपत खरं बोलतोय हे सुद्धा खरं तर या त्याच्या स्टेटमेंटवरती जर कोर्ट जो आहे तो विचार करताना आपल्याला पाहायला मिळते. गाडीची किंमत वेगळी आहे, गाडीतले जे कागदपत्र आहेत, कुपन आहेत ते वेगवेगळे घेतलेले आहेत. शस्त्र घेताना एकदा पाहिलं असं माफीचा साक्षीदार सांगतो. त्यामुळे 3 वेगवेगळ्या स्टोरी त्याने जबाबात सांगितल्याचं सुद्धा निष्पन्न होतं. जवळपास तासभर होत आहेत. तासभरानंतर सुद्धा अजून जी वाचन जे आहे ते खरं तर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. ती वेगवेगळ्या नोंदी ज्या आहेत, निरीक्षण जे आहेत ते कोर्ट नोंदवताना आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान जर पाहायला गेलं तर प्रामुख्यानं माफीचा साक्षीदार आहे तो आपले जबाब जो आहे तो बदलताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जी तपास जो झालेला आहे किंवा ते सिस्टीमवरचे जे ताशेर आहेत ते कोर्टाने ओढत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी. तर हे सगळे जे ताजे अपडेट्स आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यापर्यंत पोहोचवत होते. कोर्ट काय स्टेटमेंट देत आहे हे सुद्धा नंदकिशोर आपल्याला सांगतायत. कोर्टानं सीबीआयच्या पुराव्याला गमतीशीर सुद्धा म्हटलेलं आणि त्यामुळे एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो. इतक्या हाय प्रोफाईल केसमध्ये सीबीआयनं जे पुरावे सादर केलेले आहेत ते अपुरे पडतात असं दिसतंय. ज्या मुख्य पत्राच्या आधारे हा तपास सुरू होता ते पत्र नेमकं कुणी आणून दिलं, सीबीआय कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकलेले नाही आहेत. त्यामुळे आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि कोर्टाने बरेच ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत संपूर्ण यंत्रणांवर. सरकारी वकील असू देत किंवा मग पोलीस असू देत आणि ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्यावर सुद्धा, कारण की प्रदीर्घ काल आहे हा 20 वर्ष खूप मोठा कालावधी होतो. इतक्या मोठ्या टाइम पिरियड नंतर 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जर सरकारी वकिलांच्या चुकीमुळे चांगला पुरावा गमवावा लागत असेल तर पवनराजे निंबाळकर यांच्या कुटुंबियाला न्याय कसा मिळणार हा प्रश्न आहे. कारण की जे पीडित कुटुंबीय आहेत ते 20 वर्षांपासून निकालाची वाट पाहत आहेत आणि आज तो दिवस होता, आज निकाल लागणार होता. संपूर्ण महाराष्ट्राला निकाल काय लागतो हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मात्र जे निरीक्षण नोंदवलं जात आहे, जे कोर्ट स्टेटमेंट देत आहे त्यानुसार काहीच स्पष्ट होत नाही असं दिसतंय. उलट कोर्ट जे आहे, न्यायालय जे आहे ते अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करतोय आणि आता मग ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाते का किंवा कोर्ट त्यावर काय निकाल देतं, सीबीआयची त्यावर काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहावं लागेल. कारण की इतक्या वर्षांपासून हा तपास सुरू आहे आणि तो सुद्धा आता अपुरा असलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, 1 तासापासून ही सुनावणी सुरू आहे. आपण प्रेक्षकांना पुन्हा सांगूयात थोडक्यामध्ये अगदी नेमकं प्रकरण काय आहे आणि आज सुनावणीमध्ये नेमकं काय काय होत आहे. नक्कीच खरं तर जवळपास 20 वर्षानंतर एक प्रकरणाचा खरं तर निकाल जो आहे तो लागणार आहे. तो निकाल देताना 20 वर्षानंतर हा निकाल देत असताना आपल्याला कुठेतरी दुःख होते. अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे ते सुरुवातीला कोर्टाने केलेलं होतं. पवनराजे निंबाळकर हत्याकांड आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच हत्याकांडाचा जो निकाल आहे तो येताना पाहायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर धाराशिवचे जे माजी नेते होते पवनसिंग निंबाळकर यांच्यावरती खरं तर 2006 मध्ये दुहेरी हत्याकांड झालेला होता. म्हणजे त्यांना आणि त्यांच्या ड्रायव्हरला खरं तर गोळ्या झाडून मारण्यात आलेलं होतं. आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर माजी मंत्री पद्मसिंग पाटील जे आहे ते त्यांच्यासह 9 आरोपी म्हणजे पद्मसिंग पाटील इतर 8 आरोपी यांच्यावरती खरं तर खटला सुरू होता. सीबीआयनं खरं तर त्यांना अटक सुद्धा काही आरोपींना अटक सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 20 जून रोजी म्हणजे आज जी आहे ती अंतिम तारीख होती. त्याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर या 2 महिन्यामध्ये मे पहिली तारीख होते ज्या वेळेला निकाल येईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र त्यावेळेला सुद्धा काही त्रुटी असल्यामुळे ही पुन्हा जी तारीख होती ती 16 जून दिलेली होती. 16 जूनला काही निकाल जो आहे तो कंबाईन करायचं कारण जे आहे ते दिलेलं होतं आणि कोर्टानं पुढची तारीख दिली होती 20 जून म्हणजे आजची. त्यामुळे आज निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र काही ज्या त्रुटी आहेत त्या कोर्ट समोर ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर 3 जून 2006 रोजी पवनसिंग निंबाळकर आणि त्यांचे चालक यांचा मुंबईतील कळंबोली येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यातर्फे जर पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर हे स्वतः परिवारासह कोर्टामध्ये उपस्थित. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर त्यांचे चालक समद काजी यांची सुद्धा फॅमिली जी आहे ती कोर्टामध्ये हजर आहेत. संपूर्ण 8 जणांना म्हणजे 8 जण आणि पद्मसिंग पाटील यांना सुद्धा खरं तर कोर्टाने हजर राहण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार खरं तर हे संपूर्ण 9 आरोपी जे आहेत ते कोर्टामध्ये हजर असलेले
आपल्याला पाहायला मिळते. आज कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं हे मी सांगतो. सध्या पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर कोर्टानं 20 वर्ष ने निकाल देत असताना या संपूर्ण खरं तर हत्याकांडाचा उल्लेख केलेला होता. आणि 20 वर्षानंतर कुठेतरी निकाल लागतोय आणि ही झालेली दिरंगाई याच्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं होतं. हा संपूर्ण प्रकार कसा घडला हे खरं तर पुन्हा एकदा समजून घेण्यात आलेला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर सरकारी वकिलांनी काही म्हणणी जी आहे ती मांडलेली होती. त्याच्यानंतर सांगितलं की रायगडमध्ये संपूर्ण प्रकरण सुरू होतं, त्यावेळेला हे संपूर्ण प्रकरण धीम्या गतीत होतं आणि त्याच्यानंतर सीबीआयने खरं तर ऍक्शन घेतल्यानंतर ही संपूर्ण केस जी आहे ती पुन्हा एकदा स्ट्रॉंग पद्धतीनं कोर्टासमोर आली आणि त्याच्यानंतर वेगवेगळे जे पुरावे आलेले आहेत ते सुद्धा खरं तर मांडण्यात आले. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर माफीच्या साक्षीदारावरती बोट ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. माफीच्या साक्षीदाराचा अर्जानंतर खरं तर ही संपूर्ण केस जी आहे ती खरं तर स्टँड झालेली पाहायला मिळत होती. वेगवेगळे खरं तर दाखले देण्यात आलेले होते. त्यानुसार माफीचा साक्षीदार वारंवार बदलत होता. म्हणजे इतर काही आरोपींना जामीन मिळालेला होता आणि यांना जामीन मिळाला नाही म्हणून यांना अर्ज केला का असं सुद्धा खरं तर या निमित्तानं प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. जो जबाब या माफीचा साक्षीदारांना दिलेला होता त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या खरं तर यानं सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या 3 स्टोऱ्यांवरती खरं तर प्रश्नचिन्ह जे आहे ते कोर्टानं ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. गाडी शेतात होती असं, म्हणजे आता सध्या लेटेस्ट नुसार गाडी शेतात होती असं खरं तर लोक सांगतात. सरकारी पक्ष याबाबत एकही प्रश्न विचारत नाही. गाडी जळून खाक झाली होती असा उल्लेख पंचनाम्यात होता. मग गाडीचा रंग हिरवा होता असे पंचनाम्यात का म्हटले गेले. त्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क जे आहेत ते मांडण्यात येत आहेत. म्हणजे हा संपूर्ण जर पाहायला गेलं तर सीबीआयच्या आणि पोलिसांच्या या संपूर्ण तपासावरती ते ताशेरे जे आहेत ते कोर्ट ओढताना आपल्याला पाहायला मिळतात. विसंगती आहेत. पहिला तर सिस्टीमवरती संपूर्ण बोर्ड जे आहे ते कोर्टाने ठेवलेले आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाला आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की कोर्ट अजून कुठली तारीख देते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मागच्या 16 जूनला ज्या वेळेला कोर्टानं वाचन केलेलं होतं किंवा कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलं होतं त्यानुसार काही निकाल कंबाईन करायचा आहे असं खरं तर सांगण्यात आलेलं होतं. निकाल कंबाईन झाल्यानंतर खरं तर हा निकाल होईल असं कोर्टाने सांगितलं होतं आणि पुढची तारीख जी होती ती 20 जूनला दिलेली होती. त्यामुळे अजून हा निकाल पूर्णपणे झालेला आहे का हे थोड्याच वेळात समजेल. मात्र बरोबर आहे. कोर्टाच्या जे ही जी